नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे नरेंद्र पंडितराव. मी कोल्हापूरला असतो. आज आपण व्यक्तिमत्व विकास आणि स्टडी टेक्निक या संदर्भात एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. त्या उपक्रमाचा आज हा पहिला भाग आहे. तुम्हाला माहिती सांगणारी व्यक्ती कोण आहे याच्याबद्दल थोडी माहिती व्हावी म्हणून मी स्वतःची ओळख स्वतःच करून देतोय. ओळख करून देताना मी सुरुवात करतो माझ्या शालेय जीवनापासून. साधारण 6वी-7वी मध्ये मी असेन त्यावेळी शाळेतून मी पळत पळत घरी आलो आणि आईला सांगितलं, आई मी पहिला आलो शाळेत. आई म्हणाली, शक्यच नाही, 1 तारखेला फी भरली असशील, काही अभ्यास करत नाहीस, दिवसभर उन्हाळक्या करत असतोस, क्रिकेट खेळत असतोस आणि तू पहिला येऊच शकत नाहीस. मग मी प्रगती पुस्तक काढून आईला दाखवलं. आईला खूप आश्चर्य वाटलं की खरोखर मी पहिला आलो होतो. त्याच्यानंतर शिक्षण सुरू झालं. मी 10वी पुण्याला नूतन मराठी विद्यापीठ या प्रसिद्ध शाळेतून केलं. 10वीला मी महाराष्ट्रात 18वा होतो. त्यावेळी खूप अभ्यास केला होता वगैरे असं अजिबात नव्हतं. त्याच्यानंतर 10वी नंतर आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. मी 12वी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून केलं. 12वीला त्यावेळी मी महाराष्ट्रात 4था होतो आणि इंजिनिअरिंगला जे पर्सेंटेज लागतं ते पर्सेंटेज माझं 100%पेक्षाही जास्त होतं. मग महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळाली. मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक केमिकल डिग्री घेतली. फायनल इयरला मला बीटेक केमिकल करताना ट्रान्सफर फिनॉमिना या विषयामध्ये गोल्ड मेडलही मिळालं. इंजिनिअरिंगमध्ये कधीही मला बॅकलॉग लागला नाही. कायम मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपरच होतो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर अनेक ठिकाणून मला म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या. मला MS साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी UK ला ॲडमिशन पण मिळाली होती. पण माझं एक त्यावेळीपासूनचं ध्येय होतं की जे काही करायचं ते स्वतःसाठी करायचं, दुसऱ्यासाठी राबायचं नाही. म्हणजे थोडक्यात नोकरी करायची नाही. मी इंजिनिअरिंग 84 साली झालो. 84 सालापासून आज 2024 सालापर्यंत मी एकही दिवस नोकरी केलेली नाही. पहिल्या दिवसापासून मी व्यवसाय केला. नोकरी करायची नाही असं ठरवलंच होतं. व्यवसाय मी अनेक केले. काही यशस्वीपणे केले, काही मध्ये लॉस सुद्धा झाला. गेले काही वर्ष म्हणजे एक 10-12 वर्ष मी राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, मागे तुम्ही बघतच असाल, या कंपनीचा फाउंडर आणि चेअरमन आहे. आणि मी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांना पर्याय असणारं सेंद्रिय फॉस्फेट, सेंद्रिय पोटॅश आणि सेंद्रिय मायक्रोन्यूट्रियंट्स याचं प्रोडक्शन करतो. आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश येथे मी त्याचं मार्केटिंग करतो. स्वतः मी प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत आणि मी त्याचं प्रोडक्शनही स्वतः करतो. आज हा जो विषय घेताना मी अजून एक माझी ओळख सांगायची म्हणजे अभ्यास हा माझा अतिशय सॉफ्ट पॉईंट. मला अभ्यास करणे किंवा अभ्यास या विषयावर बोलणं खूप आवडतं. मी स्वतः ज्या पद्धतीने अभ्यास करत होतो आणि त्याला जोड लावून नंतर जेव्हा एक छंद म्हणून याच्यात पडायचं ठरवलं तेव्हा मी खूप अभ्यास केला. अभ्यास या विषयाचा अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्यानंतर मी स्टडी टेक्निक या विषयावर सेमिनार्स घेत होतो. 8 तासाचं किंवा 2 दिवसाचं माझं सेमिनार असायचं. 7वी, 8वी, 9वी, 10वीचे विद्यार्थी, 11वी, 12वीचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, मेडिकलचे विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी, MPSC, UPSCला बसणारे, स्पर्धात्मक परीक्षेला अपिअर होणारे विद्यार्थी, या सगळ्यांना मी गायडन्स देत होतो.
आणि अनेक ठिकाणून मला या सेमिनारसाठी बोलवणी यायची, महाराष्ट्रातून, काही बाहेरून सुद्धा. त्या आणि नंतर ही सेमिनार हळूहळू मी करायचं कमी केलं, जसं वय वाढलं तसं, दगदग झेपना म्हणून. पण हा जो विषय आहे स्टडी टेक्निक, ह्याचं नॉलेज किंवा ह्याचं ज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं, हा एक उद्देश आहे. मी हा एक छंद म्हणून किंवा हॉबी म्हणून करतो. मला ह्याच्यातून कुठलाही व्यावसायिक अँगल यात नाही आहे की व्यवसाय म्हणून करावा. एक छंद, आपले जे अभ्यास करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, या उद्देशाने मी हे नवीन व्यक्तिमत्व विकास नावाने व्हिडिओ चॅनल, यूट्यूबचं चॅनल सुरू करीत आहे. आणि या यूट्यूबच्या चॅनलद्वारे मी विविध विषयांवर लेक्चर्स एक 10 ते 15 मिनिटाची रेग्युलरली पोस्ट करत जाईल. आज हे त्यातलं पहिलं लेक्चर आहे. त्यात मी कव्हर काय काय करणार आहे, तर स्टडी टेक्निक हा खूप मोठा विषय आहे. अभ्यास कसा करायचा, ह्याच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, नंतर गोल सेटिंग, स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करायचा, नंतर अभ्यास करताना आपलं टाइम टेबल कसं आखायचं, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासाची सुरुवात कशी करायची, अभ्यासाचा शेवट कसा करायचा, आपण जे वाचतो, ऐकतो, ते आपल्या बुद्धीमध्ये साठवलं जातं, मेंदूमध्ये साठवलं जातं. हे साठवताना ते शॉर्ट टर्म मेमरीच्या ऐवजी लॉंग टर्म मेमरीमध्ये कसं साठवायचं, त्याची टेक्निक्स काय. नंतर स्टडी टेक्निकमध्ये अतिशय प्रभावशाली जे माध्यम आहे व्हिज्युअलायझेशन, त्या व्हिज्युअलायझेशनचा अभ्यासामध्ये वापर कसा करायचा. नंतर सर्व पालकांच्या मनात जे असतं किंवा आपल्या मुलांना ते करायला होतात की मोठ्यांना वाचणे, ते मोठ्याने वाचणे किती चूक आहे, आणि वाचनाचा स्पीड, रीडिंग स्पीड कसा वाढवायचा. त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोट्स कशा काढायच्या आणि नोट्स कशा लक्षात ठेवायच्या, परीक्षेची तयारी कशी करायची, पेपर कसे सोडवायचे, पेपर देताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी परीक्षेला कसं सामोरं जायचं, यासारखे विषय मी या स्टडी टेक्निक या भागात कव्हर करणार आहे. याशिवाय या चॅनलवर जसा वेळ मिळेल तसा व्यक्तिमत्व विकासाचे विविध जे पैलू आहेत ते पण मी कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून विषय येतो म्हणजे संभाषण कौशल्य, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. इंग्लिश स्पीकिंगसाठी काय करणं आवश्यक आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू टेक्निक हा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मुलाखत कशी द्यायची, आपला CV कसा तयार करायचा, याविषयी मी यात कव्हर करणार आहे. आणि त्याचबरोबर जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत विविध परीक्षांमध्ये आणि यशस्वी उद्योजक आहेत, त्यांच्याही मुलाखती या चॅनलवर मी घेणार आहे. आणि अशा प्रकारचं एक सगळ्यांना रुचेल असं, म्हणजे यात पालक आले, विद्यार्थी आले, शिक्षक आले, या सगळ्यांना आवडेल, रुचेल, त्यांच्या विचारसरणीत बदल होईल, त्यांच्या अभ्यास करण्याच्या शैलीमध्ये बदल होईल, अशा प्रकारचा एक प्रयत्न या व्यक्तिमत्व विकास या नवीन चॅनलद्वारे मी करत आहे. आज ह्याचा हा पहिला भाग आहे. पुढील भागात मी एक विषय कव्हर करायचा प्रयत्न करीन. अगदी लवकरात लवकर पोस्ट टाकत जाईन. आज या पहिल्या भागात मी इथेच थांबतो. नमस्कार.